आणि माणूस आहो एक नंबरच्या अट्ट्या लिहिता येत नाही वाचता येत नाही कारण का लहानपणापासून आपल्याला कोणी शिक्षण शिकवलं नाही नागपूरच्या झोपडपट्टीत राहणं आहे एक बुद्धिमा घडी आहे कसा तरी मोलमजुरी करेल आतापर्यंत मा पोट भरेल नंदेला काही शिक्षण शिकवलं नाही लिहिता येत नाही वाचता येत म्हणून कोणा दुकानात कामाला लागू शकत नाही कोणा कंपनीत काम करू शकत नाही पण काम एक करतो तो म्हणजे लोकांचे कान खोडून देतो हा कान खोडण्याचा धंदा करतो कसाही 100-200 रुपये होतात आपला पोटपाणी भागवत राहतो पण 8-15 दिवस झाले कामावर काही गेलो नाही आणि जेवढे काही खिशात पैसे होते तेवढं मंडळी पट पाळण्यातच खर्च झाले संध्याकाळीच माई आई म्हणे बेटा म्हणे कामावर जा म्हणे घरचा राशन खतम झालाय कामावर जातो 100-200 आणजो तर तुम्ही कसंही राशन येईल पण इकडे 11-12 वाजले बहीण ड्रायव्हर कंट्रोलर वाट पाहत असतील बस स्टँडवर जाऊन पाहतो ना तर कोणाच्या हातानं कान साफ करतो कामावर जायला उशीर व्हायला कामावर जायला उशीर व्हायला बघतोय रिक्षावाला बघतोय रिक्षावाला बघतोय रिक्षावाला बघतोय रिक्षावाला बस स्टँडवर आलो रोजी येऊ बहीण ड्रायव्हर कंट्रोलर माया मागं लागत पण आज एकही लोक आवाज नाही मारू राहिले आपण उपोषणावर तर नाही बसलेही म्हणतो बाबा तिकडे जा बरं बाबा त्या दिवशी एका कानामध्ये आपला टाकलास अवजार तर पूर्ण फाडून टाकलास कानाचा पडदा बरं अशी तकलीफ आहे का अबे येणं प्रेमानं कान साफ करून देतो नाही नाही तिकडे जा काही हरकत नाही आपण तोपर्यंत जातो बाजार समितीत असतील हमाला हुमाला त्याच्या जवळ जातो धंदा करतो आणि सटनेरी पुन्हा वापस आहे अरे देवा काय करावं कुठं जावं हेच कळत नाहीये लग्न झाल्यावर सुंदर असा नवरा मिळाला सुंदर असं घर मिळालं संसार रूपी वेलीवर दोन पुणे उमरली त्या म्हणजे मुली सुंदर असा संसार चालू होता तिसऱ्यांदा मुलाची वाट पण नाही तिसऱ्यांदा सुद्धा मुलगीच झाली पण काय करावं सासू छळ करू लागली नवरा मारहाण करू लागला त्या रागाने घरच्या बाहेर पाऊल काढलं पण माहिती नाही मी जाईन कुठं मी राहीन कुठं काही विचार केला नाही सलगड्या मला राग आहे नागपूरला जाते माझी ताई राहते तिच्या घरी 4 दिवस राहते आणि मला एखादी भाऊ असता मला माझ्या पाठीला कळता त्याच्या पुढे व्यक्त केलं असतं पण ते सुद्धा नाही काही भाऊ काही बहीण सगळे लाज राखना बहिणीची ये भावराया लाज राखना बहिणीची ये भावराया कुठे गुंतलाशी वारीच्या राया कुठे गुंतलाशी वारीच्या राया लाज राखना बहिणीची ये भावराया लाज राखना बहिणीची ये भावराया कुठे गुंतलाशी
साडेदहा तर वाजले असतील. अंधार पसरलाय. समोरच्या चौकात जाते, एखादी आता पाहते आणि त्यांच्या घराकडे जाते. झाला क्या भाई सकाळपासून घुमून राहिलो, बस स्टँड वर गेलो, कोणी कान साफ करायला येऊन नाही राहिले. बाजार समितीत आलो, कोणी कान साफ करायला येऊन नाही राहिले. भाई कोणाच्या तोंड पाहून आलो जी त्या भाई बोहनीले महागाव न तिकडे माचंगी म्हणे, अबे श्रीकांत म्हणे मणिपूरले परफेक्ट नंबर आहे म्हणे, 1000-5000 लावून म्हणे, तसेही 100-200 रुपया येते बोहनीले महागान कुठचे पैसे आणून काही हरकत नाही. जाऊन पाहतो पुन्हा तहसील पंचायत कर आणि 200 धंदा झाला तो आपला जेवढा सेटच नाही. जाऊन तो अपनी तो जैसे वैसे कोई आगे ना पीछे, अपनी तो जैसे वैसे कोई आगे ना पीछे, रोने वाला आपका क्या होगा जनाब वाली, आपका क्या होगा, आपका क्या होगा जनाब वाली, आपका क्या होगा। अपनी तो जैसे वैसे कोई आगे ना वैसे, अपनी तो जैसे वैसे कोई आगे ना वैसे, रोने वाला आपका क्या होगा जनाब वाली, आपका क्या होगा, आपका क्या होगा जनाब वाली, आपका क्या होगा। तो जैसे बच्चे कोई आगे पीछे, तो जैसे बच्चे कोई आगे पीछे, रोज बाता आपका क्या होगा जनाब वाली, आपका क्या होगा, आपका क्या होगा जनाब वाली, आपका क्या होगा। कोई नहीं आवाज़, कोई नहीं आवाज़, रोने वाला आपका क्या होगा जनाब वाली, आपका क्या होगा, आपका क्या होगा जनाब वाली, आपका सकाळपासून गिरायकासाठी फिरून राहिलो जी एक गिराईक आवाज नाही मारे त्या बहिणीवर काही आपल्याला आपला काही धंदा पाणी नाही होऊ शकत. सकाळपासून आलो बस स्टँड जवळ गिराईक नाही, पण हे नवीनच एक बाई दिसते. बहीण हे काही आमच्या नागपूरची बाई नव्हे, हे खेड्यापाड्यातली हो बाबा, याटो याटो ऑटो करते. त्या बहीण बाई इथे पटव फुटव करतो. बिबी ऑटो 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 हे तर चांगल्या घरची बाई दिसते, जशी लागली लमची पाटली गौतमी पाटील. त्या अंगावर एवढा सोना नाना आहे, काही नाकात सोना कानात सोना ना. हा सोना जर माझ्या हातात भेटला नाही का तर माझ्यासारखा आमदारच नाही. त्या पण इथे काही करतो, इथे पटव फुटव करतो ना, आपल्या घरी येतो ना, इथे पुरं सोनं नाणं उतरवतो हिच्या अंगावर. कारण का लहानपणापासून माझं स्वप्न आहे ह्या कानखोरण्याच्या धंद्यात जास्तीत जास्त 100 किंवा 200 रुपये होतं ना. 100-200 रुपये फक्त पोट भरते ना. माझं स्वप्न आहे का एक याटो घेऊन याटो चालवावं, पण याटो घेवायला पैसे कोण देते तर नाही. हे लॅटरियाची मध्ये लागली, हे खेड्यातली बाई हो, इथे पटव फुटव करतो, आपल्या खोलीत घेऊन पडतो, हिच्या पोरा सोना नाना चिंचान करतो, हिचे पैसे चिंचान करून नंदी करून नागपूरच्या बाहेर गेला होतो. हे बाहेर हा काय प्रकार आहे कॅको कॅको? हा कॅको कॅको नव्हे, आमच्या नागपुरात चांगली नवीन बाय दिसली तर प्रेमाने आम्ही असेच बोलवतो. म्हणजे कॅको कॅको म्हणता? हो टॅको टॅको म्हणतो. असं त्या बहीण तेव्हा पेस्टा माल आहे का त्या बहीण माझी बायकोही पराली घर सोडून. हे कधी भेटली घेतली ना तर मी तर पुरा आमदार खासदारच बनतो. काही झाला तर चालत, ओपन फसली फरक टाकूनच पाहतो, हिजे तर घेऊनच पडेल. त्यामुळे पुढे गुरु खिल्लीच आहे तिथल्या भारतीसारखी. तिच्याकडे पाहून कोणाची आत्मा नाही भडकल का? काय तिकडे कोणी बनवल्यासारखी माहित काय हो? काय हो तू? मी कोण आहे? अहो यातला मोठा माणूस हा वजनदार. असं हो. हे बघ का बघू? मला बोला का नाही? हा काहून? हा मी तुला ओळखत नाही. बरं मी तुला फायद्याची गोष्ट सांगतो बाई. माझ्या फायदा मी सकाळपासून तुला 10 वाजतापासून पाहून राहिलो, आता संध्याकाळचे 7 वाजले, 10 वाजून राहिले. आता तू ह्या नागपूरमध्ये का करून राहिली? काकू काय म्हणजे? हा. हे बघा माझी ताई राहते इथं, मी ताईकडे चालली. अहो बाई ताई राहते ते ठीक आहे, पण सकाळचे 11 वाजतापासून 7 वाजता तुझी ताई आली आहे आणि तू ह्या एरियात उभी आहे. तुला सांगून राहिलो हा नागपूर नाही होय, हा नरकपूर होय, नरकपूर. म्हणजे आणि तू ज्या बस स्टँड जवळ उभी आहेस नाही का, ते काही चांगली जागा नाही आहे. कोणते लोक राहतात माहित आहे का? चोर लुचे लपंगे 420 बदमाश जकेट लोक येथे उभे राहतात. आणि एवढी चांगली बाई दिसतोस तू,
भयानक खिशात निपूर जातं ह्या लोकांनी. आणि तुझं एवढा पेट्टा माल दिसतो त्या कोण चांगलं बोलायचं काय दिसतच असतोसी ना तू. तुला काय वाटलं मला काय मी वाटतं तशी आहे म्हणजे काय माहित मी कशी कशी आहे हा. आता थांब थोडा वेळाने कशी आहे ते कोण माहिती चांगलं नाही. बोलायचं हा मी सांगतो तुला कालचा पेपर वाचलीस का? अबे ह्या तुझ्यावर एक बाई बसली होती. अशी अशी डोसी खाजली अशी उभा आले. त्या पण कोण ऑटोवाले पोरं आले. दोघा जणांना मानेकून पकडला, दोघा जणांना पायाकून पकडला आणि ऑटो मध्ये मांडला घेऊन पळाले. रातभर ठेवला ना सकाळी आणून येते ठेवला तिथे सकाळी. ते चालू नव्हती सकत एवढी हालत खराब केला. हो तर त्याच्यापेक्षा मस्त दिसत तुम्ही कशी हालत कमी बाबा ते नाही सोडत. म्हणून मी म्हणतो बाई येते राहू नको तुझ्या अंगावर सोना नाही. हा जर चांगले पैसे असतील चांगल्या घरची बाई दिसून राहिली तू येते राहण्यापेक्षा एक काम कर ना माझ्या खोलीवर चल ना. चल माझ्या नाही का चांगला जरा घमा खबरदार माझ्या अंगाला स्पर्श केलास पण हो मी काय वाटलं मी काहीच नाही धरलं बाई मला काय नरा धमा म्हणतोस. हा? अजून काय धराले त्या बाई कशी ओढ रे हातही नाही लावून दे जाईल का माझ्या हातातून. आता काही झाला तर चालाल पण ही जर नाही हात आधी चांगल्या उचलून घेऊन परी पण ही तर आपल्या खोलीवर नाही. हे बाई तू मला घाबरू नको तू मला भिवूच नको. 3 शेडमधील सर्व पुरुष वर्गांना महत्वाची सूचना 3 शेडमधील जागा महिलांसाठी खाली करून द्यावी. सर्व सामोरून बसावे. मी काय म्हणतो तू मला काय घाबरू नको मी काही करणार नाही. मी तुला आपल्या खोलीवर घेऊन जाईन रातभर ठेवीन. तू नंदूजी केवटे नंदूजी केवटे ते खाली करा. नंदूजी केवटे सर्व पुरुष वर्गांना एक महत्वाची सूचना 3 शेडमधील जागा महिलांसाठी खाली करून द्यावी. भाई तू मला घाबरू नको मी काही करणार नाही. तुला आपल्या खोलीवर घेऊन जाईल रातभर पाहुणचार करीन आणि सकाळी आणून एकटीच ठेवी. चल माझ्याकडे हात तो करायचा हात नको लावू. अहो काही झालं तरी चालेल पण तुले तर मी नेईनच आपल्या खोलीवर. हो तुला नेईनच आणि तुला चांगला पाहुणचार करीन. नाहीच ना मी आपल्याला त्या बहीण माझं स्वप्न राहील का जी ऑटो घेवायच्या नाही एवढा कोण देणार. त्या बहीण नुसता सोना लुटला तरी 2-4 लाखाचा सोना आहे. त्या बहिणीला घेऊनच जाईन म्हणजे जाईनच. हे बाई अहो ऑटो नको मी तुला नागपूर शहर फिरवतो. मी का म्हणतो आहे 2 शब्द आहे कि तू बन जाएगी मेरी तो मैं बनूंगा तेरा. कि तू बन जाएगी मेरी तो मैं बनूंगा तेरा. तू बनना है मेरी मैं ऊपर वाला तेरा. ऐसा भटकना अच्छा नहीं है गोरी तू बांग में सिंदूर भर ले. अरे मेरे जैसे का हाथ पकड़ और शादी मुझसे कर ले. लग्न कर माझ्यासमोर राणी बनवून ठेवीन. राणी ऊन वारा पाऊस तुला लागू देणार नाही एवढी ती रक्षा करीन मी. हो तोंड पाहिलं आपला आरशा बापरी आरशात तोंड पाहिलं हा धरणाय मुस्कूळ आणि बंडीचा आसकूळ असं एवढा खराब दिसत असेल का मी मध्ये आजपूर्ण उस्पूर म्हणते. अरे हा रास्ते का हर पत्थर मील का पत्थर नहीं होता. शाबास. रास्ते का हर पत्थर मील का पत्थर नहीं होता. कौवा कितनी भी ऊंची डाल पर बैठे कौवा कभी कबूतर नहीं होता. शुक्रिया शुक्रिया वारे मेरे पंचपुता चमकते काऊन रहे. मोठा उत्तम पटली का माझी गोष्ट आहे का. अरे कितना हसीन चेहरा कितनी प्यारी आग. कितना हसीन चेहरा कितनी प्यारी आग. कितनी प्यारी आग आंखों से झलकता प्यार. तुझे रब ने बनाया हो रब ने तुझे मेरे यार. तुझे रब ने बनाया हो रब ने तुझे मेरे यार. कितना हसीन मेरा कितने प्यारी आग. कितना हसीन मेरा कितने प्यारी आग. कितने प्यारी आग आंखों से
पहिले हो भंडारा जिल्ह्यातली भात खाई लमची मर्द्या धरलं चेंडवासारखा फेकलं मला आणि मायापेक्षा जास्त ताकद आहे का काही इथे काही हरकत नाही अहो कोणी पडसेल इथे वाटत असेल की ह्या माणसाच्या हातात नाही हो पण हिची इले मी बरोबर आणतो हिची सोय आहे ना जी माझ्या माझी लहानपणाची मैत्रीण आहे कधी नावाची तिथे धडकवतो हिच्या माग तिला सांगतो तुला इथे पटव कुठव करू नये बाईच्या संगतीनं बाई येईलच ना कोटी पडणार आहे आणि नाही ऐकली त्या बहिणीचं गुंडे पुरे गुंडे लावून टाकेल नागपूरचे पण इले तर नागपूरच्या बाहेर नाही जाऊ देतात लफंगा फुकारे या गुंडा नवारे दरवाजे खिडक्या बंद आमची कोटी जाऊन गेली मेली म्हणतोय कले ओ कले ओ माय डिअर डार्लिंग कले कले पण कोटी आहे हे ए कले तू निघतस का नाही घराच्या बाहेर का घुसू घरात ना काढू तू वरात तुझ्या बहिणा मग नको म्हणजो कले ओ कलाबाई कोण आहे रे बहिणा कावरे एवढा आवाज का करून राहिला ओ बाहेर तर नाही कांबावर लाच रे अहो बाहेर तर ये पहिले इकडे मी बाथरूमात आहे रे का करून राहिलीस आंघोळ धुतो आपण हे सांगायचे होत का मी आंघोळ धुतो म्हणून मग तू आवाज एवढा जोरात जोरात देताय तर काय सांगू बरं जशी असेल तसे एक दोन कपडे टाकणं बाहेर नाही लवकर आली या लवकर थांब आली. पांड्या काय झालं रे याला रे म्हणतात तेवढ्या नव्हती एवढ्या रोज रोज तुझ्या घराजवळ येतो दरवाजे खिडक्या बंद राहतात का करतोस तू का करतास म्हणजे तुला माहित नाही का माझा धंदा कोणता आहे ही धंदा चालू केलीस हो धंदा चालू केलीस तू उद्घाटनाने मला नाही बोलावलीस तुला काय बोलू मीनच कापलो असतो तुला माहित आहे का मी ह्या जवानाला पण देते जवानाले देतात ह्या फुट्याले पण देते कुत्र्यालाही देतात यालेही देते ना त्यालेही देते ना त्यालेही देते बापरे जवानालाही देतात हा कुत्र्यालाही देतात हा लहान पोरालाही देतात देतो देवींची बायको आहे ए चांगला बोल अरे तुला माहिती का माझ्या हायवेवर आहे धंदा म्हणजे हायवेवर देतस ना तू हो बोलत नाही हायवेवर देतस ए चांगला बोल हायवेवर देते मी कुठल्या जवानाला चाय आणि पाणी देते मग तुला माहित नाही का मी हायवेवर धंदा करतो म्हणून एक पांड्या होय मला एक गोष्ट सांग 8 दिवस झाले तू आला नाही आता कसा आला नाही तुम्ही मला साथची आठवण येते हो तुझ्याशिवाय मी राहू शकत नाही बापरे तुझ्याशिवाय मी खाऊ शकत नाही तुझ्याशिवाय मी झोपू शकत नाही जेव्हा जेव्हा झोपतो तेव्हा तेव्हा उभी दिसतो अरे हो, माझ्या दिसतोस म्हणतो. कशी दिसतो दिसतोस उभी? कशी कशी अशी म्हणजे जेव पाणी तहान लागली त्या गिलासात पाहत होतो तू फोटो दिसते माई जेवाले जातो त्या ताटात पाहत होतो तू फोटो अय्या झोपाले जातो त्या ब्लँकेट मध्ये तू मेली रे जेव्हा सकाळी झोपून उठतो हा. चाय पितो ना संडासात जातो नाही का हा. संडासाच्या सीट मध्ये तू कोणी नालाय का त्या संडाच्या सीटवर कशी दिसते अहो, अशी पाहतो नाही का तुझ्या घरात किंवा रोडावर किंवा अंगणात हा. गोरी कोणती दिसतात कशी अशी गोरी गोरी दिसतात त्या संडाच्या सीटवर कशी दिसते संडासाच्या सीट मध्ये पाहत होतो पिवळी पिवळी छे!
हे असंही सांगायचं बाय तुला का सांगू कले अहो, सारखी तुझी आठवण येते असं तळपून राहिलो 70 किलो वजन होता फक्त 35 ए पांड्या होय. तुले का सांगू होय. जिकडे तिकडे पाहते होय. तुझ्या वाणी कोणीच नाही दिसत जिकडे तिकडे पाहते तूच दिसते रे आवडते माणूस, हं? मी काय म्हणतो कले हा. अहो, मी रोजी तुझ्याकडे येऊ हा. आणि तू मला आवडीनं तेवाली दे ना दे ना असे काम करतो काय रे काळे म्हणजे ते लालवाली ए चांगला बोल चपलीनं काढली तुले हो, तू पहिले कशी तेच ना का? राग येते का देऊ रे तुले हा देवरे ते पहिले लालवाली चिकन देस म्हणजे आपल्या जवळच्या पवित्रा बाहेर काढवलं बारीक बारीक करून का रे मला समजला नाही रे तुला नाही समजला नाही. मी सांगतो ना का होय तर. सांग बरं वकले वकले आ. ते नव मले रे. वकले वकले आ. ते नव मले रे. आवाजा राती सुपारी लाल वाली सुपारी आता समजला मले आवाजा राती सुपारी आ, आ. तुझ्या गुलाबी गालाची बबली गेली दुपारी तुझ्या गुलाबी गालाची बबली गेली दुपारी गलाची दुपारी हा गलाची दुपारी तुझ्या गुलाबी गालाची बबली गेली दुपारी तुझ्या गुलाबी गालाची बबली गेली दुपारी ओ कले वकले कले वकले गलाची गलाची दुपारी गुलाबी गालाची बबली गेली का दुपारी तुझ्या गुलाबी गालाची बबली गेली का दुपारी गलाची दुपारी गलाची दुपारी तुझ्या गुलाबी गालाची बबली गेली का दुपारी तुझ्या गुलाबी गालाची बबली गेली का दुपारी हो रे एवढ्या जोरात चावला मला तू तुझ्या काही रंग नाही राहिला आता काव तुझा रेट घसरला काऊन रे काय दम नाही राहिला तुझ्या त्या बहीण पहिले कशी लागस कशी 7 महिन्याच्या पहिले कशी खोबऱ्यान लागस आता कशी लागते नुसती आंबट आंबट लागतस ए पांड्या तुला माहित आहे का मी संत्रा मार्केट मध्ये गेली होती मोळप्याच्या आणि मस्त संत्रा खाली म्हणून आंबट आंबट लागत आहे हो नाही व हा. काटन मार्केट मध्ये गेली होती हा. आणि त्याची गाई चरतात नाही का हा. त्याची संत्र्याचे फोटो हो ना थोडा सांगून राहिला बरं जाऊ दे कले हा. त्या गोष्टी सोड हा. होतच राहते असं. पण आपला दोघांचा सपना आहे कसा नागपूर मध्ये एक पलाट घ्यावं एक घर बांधावा सांग रे पांड्या पण आपण 2-3 वर्ष झाले माहित आहे का हा. मी कानखोरण्याचा धंदा करतो करतात. 50 किंवा 100 रुपये कमावतो कमवतात आणि ते 90 नंबर लावायलाच जातात बिडीनं सिगरेट मध्ये जातात एकही पैसा नाही वाचे न मी हॉटेलात बसते तर फक्त 150 आणि 200 रुपये भेटते का भेटते रे आपण पलाट घेऊ शकतो का नाही पण आज आपल्याला लॅटरी लागली कशी मी कानखोराच्या धंद्यावर गेलो हा. त्या बस स्टँड जवळ नाका मी गिरायक पाहून राहिलो जिकडे तिकडे फिरून हा. आपण एक चांगली खेळातली बाई आहे पाटली बापरे पाटली नाही बिलकुल पाटली हा. अहो, तिच्या नाकात सोनं गळ्यात सोनं हातात सोनं पुरी सोन्यानं पिवरी आहे. बापरे ते पाटली बाई असन रे सोना तर आहे कले हा. तिच्या अंगावर जो कोल्हापुरी लुगडा आहे का नाही हा. 10-20 हजाराचा आहे 20 हजाराचा आणला नाही तू ना एक काम करतो हा. लुगडा तू ठेवतो ठेवी आणि ब्लाऊज मी ठेवी आलाय का बेशरमा मला सांग तू आई बाई होईल का मी लुगडा ठेवीन तू ब्लाऊज काय ठेवशील अहो ब्लाऊजच्या कादरी माहित आहे का का करशील 4-5 दिवस झाले माझी पुण्यात फाटली हा. आहे ब्लाऊज धरून घालून घेईन मी ए खाऊन मी तुला बनान घेऊन देईन, दुसरी सांगरातून ते ब्लाऊज नको घालतो अहो, एक काम करू मग हा एक काम कर मी तिला पटवून पाहिलो हा. मी आणून पाहिलो हा. तिला पटवतो घरी नेतो तिच्या या पप्पाला. शैलीचा 10 रुपये राहिलेला आहे हा हा बहुत झाले बहुत झाले हो रे पांड्या एक काम कर हा. ते बस स्टँड जवळ आहे ते बाई आहे तू जा त्या बस स्टँड जवळ तिला आई बाई चांगला दाढी घोडी लाव हा. आपल्या रूम मध्ये घेऊन ये न जसं रूम मध्ये आले तर तिच्या मी ऑपरेशन करून देतो पांड्या होय तुला काय सांगू रे का सांगतोस हो? ए पांड्या होय. तुला माहित आहे ना हा. ते देशी तवाच करीन आपण का देशील ना मी करील म्हणते रे तुला माहित नाही का नाही जवळले मला टिल्लू भेटत नाही तर मला 2 तेच नाही हा तुझ्या तेलूमध्ये दारू त्यामुळे सारी दुनिया सुधारली पण हे बाई कोणाला सुधरू शकत काम रे म्हणजे अहो ती आदती खराब आहे कशा तुला दारू पाजायला काही हे नाही हा तिल्लू नाही पुरत
तुला बंपर पाजून देतो खरं? हो पण तुझी आदत खराब आहे ना कशी पिताच पिते भाऊ पिताच पिते फॉलो फॉलो काय ना बेश्रमा हे सांगत आहे का हे ना सुधरू शकते पांड्या तू म्हणते ना तू म्हणशील नाही कधी नाही ऐकत एक मिनिटात जाते आणि त्या बाईले फिसलं पातलं करताना पटकन आणते तू एक काम कर हा तुझ्या बिजा कर हा वर घेऊन ये आत्ताच आणते पांड्या सोना तुझे अर्धा सोना मला ठीक आहे पांड्या म्हणत ना कधी नाही ऐकत असं होईलच अहो, नाही तू आहेस म्हणलं तर मी जिवंत आहो तुझ्यावर तर माझी होळ आहे म्हणून तर म्हणते समजला का तुले पांड्या कली म्हणते म्हणजे जाओ हो तीन मधल्या प्रेक्षकांनी इकडे खाली येऊन जावे महिलाला जागा द्या तिथे हा दहाव्या सांगणार नाही कृपा करून बोर्ड लावलाय तिथं एवढ्या रात्री एकटी बाई दिसत आहे हेच असं पाहिजे माया पांड्या सांगे हेच बाई असं अगे बाई 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 कोण ग तू कोण ग तू म्हणजे मी बाई आहे बाई आहे हो बाई मला वाचवतो काम काय झालं अगं ते गुन्हेगारी मला पाठलाग करत आहे तिथे तावडी तुटली आणि इथपर्यंत आली बाप रे या माग गुंडा लागलाय मी असताना तुला गुंडा हातही नाही लावत बाई हो अगं पण तू आहेस तरी कोण आहेस तरी कोण तुला माहित आहे का मी या गावातली समाजसेविका आहे समाजसेविका ऐकून बरं वाटलं ताई अहो अगं आजच्या आता तुझ्याकडे राहते मी आणि सकाळी तू जाईल शेवट अगं एक नाही तुझ्या माझ्या बहिणीवाणी आहे एकची रात्र नाही तू 4 दिवस राहिली तरी मला चालेल हो काय हो ताई लय उपकार होते ग चल तर मग येते हा. चल माझ्या घरी पांडुरंगा काय तू देवासारखं धावणार नाही हा अरे तुझ्या कृपेने मला माझी एक मैत्रीण मिळाली नाम तुझे घेता देवा होई समाधान 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 तुझ्या चरणीला हो माझा तनमन जाना तुझ्या चरणीला हो माझा तनमन जाना नाम तुझे घेता देवा होई समाधान नाम तुझे घेता देवा होई समाधान तुझ्या चरणीला हो माझा तनमन जाना तुझ्या चरणीला हो माझा तनमन जाना नाम तुझे घेता देवा होई समाधान नाम तुझे घेता देवा होई समाधान बाई हेच का तुझं घर हेच माझं घर वाव लहान साहेब छान आहे छान आहे ना हा. म्हणजे मला खूप भूक लागली ग सकाळपासून उपाशी आहे मी सकाळपासून तू उपाशी पाहिजे आहे का बाई मी स्वयंपाक बनवला आहे आणि पाणी गरम ठेवला आहे तू एक काम कर आधी आंघोळ कर त्याच्यानंतर मग मी तुला जेवण वाढते बाथरूम आहे का हो आहे चल, चल चल. फ्रेश होऊया बाप रे जे संधी होती तेच संधी मिळाली एक काम करते पांड्याला पांड्या ए पांड्या आली का आली का आली 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 आली. पांड्या तू मानशी नाही कधी नाही करत असं कधी होऊ शकत नाही त्या बाईला आणलं रे आता एक काम कर तू कोणता तू आता दरवाजाच्या बाहेर उभी राही हा. तुझ्या सोना नानाचे पैसे पूर्ण छिनछान करतो हा. सगळे जण आता हिसा करून टाकू मला एक गोष्ट सांग तू आज जाते आणि इथे सोना सानाचा चोर करते
पाय मी असं आणि दुसरं काय केला नाही हो. बाबाने बाई नाही भेटणार तुले मला भरोसा नाही का आहे ना रे हा तर मग तू दरवाजाच्या बाहेर उभे राहा. शाबास कलीनं केलं जी आपलं काम कलीनं आपला काम केलं आणि त्या बाईने रूम मध्ये आणलं. आता हिच्या देर नाही भासरा नाही नवरा नाही हिने कोण वाचवणार आहे. आता हिच्या अंगावर एकही सोना नाही राहू दे हिच्या जवळ एकही रुपया नाही राहू देत. हिने नंगी करूनच नागपूरच्या बाहेर वाकालतो. हा, तू आणि इथं इथं नाही तर कुठं हा? इथं नाही तर कुठं हा? हा. नाही का काहून? मी करा दमा ए, आणि कोण? तू माझ्यात काहीच करू शकत नाही काहून नाही काय करू शकत तुला माहिती आहे हा. मी कुठे आहे ते कुठं आहेस तू? अरे हा. मी एका समाज सेविकेच्या इथं आहे कोणाच्या घरी आहे समाज सेविकेच्या कोणाच्या घरी आहेस तू खिदरायला काय झालं अहो, कोणाच्या घरी आहे समाज सेविका तुझाचे बेल्ले काही समाजसेविकेच्या घरी नाही आहे ते काही समाजसेविका नव्हे ते माई सेविका होय ते माई सेवा करत राहते 24 तास म्हणजे आमचे दोघांचे हे धंदे आहेत. त्या भोळ्या बाईले आम्ही पटवतो घरी आणतो छिनछान करतो थोडा नाना. आता तू आमच्या घरी आहे तुला कुणी ती वाचवायला येऊन नाही राहिला एक काम कर तुला जर तू जीव प्यारा असेल तुला जर तू इज्जत प्यारी असेल हा सोना नाना पैसे मला आता देऊन दे अहो, हा? तुम्ही मला फसवलं फसवलं? हा. नाही नाही देत. गरज नाही द्यायला. नाही देत का? हा. त्याला मला जाऊन दे रे. असं का आणि तुझ्या बहिणीसारखी तू जर सोना नाही दिली तर अशा जागी घाव मारीन तर साला डॉक्टरही टाके नाही मारावं कोटी मारायला काय ऐकत ना ठीक आहे ए, देवापासून पाहिलं नाही का तुला सोन्याचा दिवाना झाला हो. म्हणून मी काय म्हणतो माहित आहे का ये हाथ से हाथ मिलाने से मोहब्बत नहीं होती ये हाथ से हाथ मिलाने से मोहब्बत नहीं होती ना किसी ज्योति के ये ज्योत नहीं जलती मैं क्या जानू तुम्हारी दिल की आवाज तुम्हारी याद की है मगर मुझे नींद नहीं आती हो, सारखी त्या सोन्याची मला लत लागली आहे देतच का नाही एवढा सांग नाही तर मग म्हणजे लोक एवढा खाऊन घरात मारतो हो मला भरलं तुझं वालं मला भरलं तुझं वालं मी तुझा उमेदवार तुझा एक मतासाठी माझं काही चुकते जेव्हा बघतीस तू माझ्याकडे जेव्हा बघतीस तू माझ्याकडे मला अंधार झाला जेव्हा बघतीस तू माझ्याकडे मला अंधार झाला हे मला बघा तुझ्या तुझ्या एक मतासाठी माझं काळीज तुटते जेव्हा बघतीस तू माझ्याकडे जेव्हा बघतीस तू माझ्याकडे मला अंधार झाला जेव्हा बघतीस तू माझ्याकडे मला अंधार झाला हॅलो या शाहिराचा वेळ संपलेला आहे या महिमा 2-3 सामान लुटू दिलं काय हरकत नाही हो येतो तुला चला उद्याचा कार्यक्रम आहे आणि मी कलाकारांना सांगितलं नागपूरच्या बस स्टँड मध्ये जर कदाचित गेलो नाही वेळेवर तर काही होईल एक काम करतो बोलत चालत जातो म्हणजे प्रोग्राम मध्ये काही कामात येईल दुःख अडवायला उंबऱ्याचा रे
एवढ्या लोकात नवरा नवरा म्हणते, काय समजते नागपूरचे लोक? प्रत्येक कोणी ना कोणी माहित आहे, कोणाला कोणाला माहित आहे की हा व्यक्ती शाहीर आहे म्हणून. आणि तू जर मला नवरा म्हणता, काय समजतील लोक? आपलं अब्रू वाचवण्यासाठी हा. नाटक करीत आहे हो. म्हणजे तू तुझी इज्जत वाचवण्यासाठी, अब्रू वाचवण्यासाठी, फक्त थोड्या वेळासाठी? बरं, काही हरकत नाही. तुझी एखाद्या आमच्या माय माऊलीची इज्जत जर वेशीवर टाकली जात असत आणि आम्ही उघड्या डोळ्याने तमाशा पाहत बसत, काही अर्थ राहणार नाही. कोण आहे तो सांग? हात तो झालाय, हात तो. भाई महा माणूस तो पुरा दिसते बाबा, दैयरचा दैयर. अरे मी पहिला सिंगल हड्डी, पण मग एक मारला तर पुरं कामच भारी करून देते. पण काही हरकत नाही, घाबरल्यानं होणार नाही. हिमतीने काहीतरी करावं लागेल. ओ साहेब, नमस्कार जी, नमस्कार. क्या रे साले? अबे क्या रे साले? भाई महा तो भलताच रंगदार दिसते का? अबे साले क्या है, बीच में टोन क्यों मारता है? तोंडगी नाही भारत. मी सांग, विचारतो एक गोष्ट. तुम्ही मगांडाचे ह्या बाईच्या पाठीमागं मागं फिरून राहिल्या. बाई कोण आहे म्हणतो? बाई माई असेल तेव्हाच मागं मागं फिरतो का नाही? हो, पण आहे तरी कोण नेमकी? हे बाई का? हिने बायको करीन म्हणलं. एवढं स्वस्त गोळ्या समजल्या का रे? स्वस्त गोळ्या रस्त्यानं दिसली का बायको? अबे रन में खेलते हुए मिले शीशे की बेटी, रन में खेलते हुए मिले शीशे की बेटी, न मालूम किसको ये बेटा या किसकी बेटी. देखा जब शिवाजी ने मुकड़ा उसका दर्पण में, देखा जब शिवाजी ने मुकड़ा उसका दर्पण में, अरे एक विचार छोड़ता था, एक विचार आता मन में, मैं तुझे चांद कहूँ या कहूँ सूरज की ज्योति, मैं तुझे चांद कहूँ या कहूँ सूरज की ज्योति. मैं कितना हसीन होता अगर तू मेरी माँ होती. कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला सैन्यानं पकडून आणलं, त्यावेळेस स्वतःची माय समजून त्या तिच्या साडी चोरी करून गोडवण केलं. आणि तुम्ही नालायकांनो, दुश्मन दुश्मन म्हणतात ना, कुत्र्याची शेपटी कितीही करा पण वाकडीची वाकडी. कोणी असो बहीण माय, जमान्याची रिश्ता काय. कोणी असो बहीण माय, जमान्याची रिश्ता काय, रिश्ता काय. डोर डुकर माय बहिणीला समजेल का, डोर डुकर माय बहिणीला समजेल का. कोणी असो बहीण माय, जमान्याची रिश्ता काय, कोणाला माय बहिणीला समजेल का, डोर डुकर माय बहिणीला समजेल का. हो, कोणी असो बहीण माय, जमान्याची रिश्ता काय, रिश्ता काय. डोर डुकर माय बहिणीला समजेल का, डोर डुकर माय बहिणीला समजेल का. कोणी असो बहीण माय, जमान्याची रिश्ता काय, रिश्ता काय. डोर डुकर माय बहिणीला समजेल का, डोर डुकर माय बहिणीला समजेल का. आता कसं वाटते? अजी नको महाराजी. अरे बचाओ, मैं लुट गई, मैं बर्बाद हो गई. शेगून दवल्या, लवकर ये, लवकर ये इकडे, लवकर ये. हा, एका ह्याच्यात मारून टाकीन, आपल्या घरी जा, आपल्या बायकोला एकच नवरा असतो. तू इकडे ये सांगतो मी तुले.
आपल्या तुम्ही पाहत असल त्या मुठभर जीवा मारून टाकीन तुले हे माहित आहे माझ्यासारखा रंगदार माणूस नाही पाहिला म्हणजे एरियातला एसपी इथला ठाणेदार इथला आमदार खासदार माय वाटेले नाही का एवढं मर्डर केलं एवढं रंगदार एवढे मर्डर केलं पुरे हात रक्तानं भरून गेले एवढे मर्डर केलो पण एवढे मर्डर केलं कोणाचे मर्डर केलं कोणाचे म्हणजे भीतीवरती इचगुरं मारलो का वाटतं का बे बारीक सारीक काय म्हणून घेऊन दे भेईल बा म्हणून अबे त्या छान तिकडे हट्टा सावंती खड्डा तुला पकडल्या वाटते का रे या ठिकाणी जर कदाचित तुझी बहीण असती तुझी माय असती एखादा नराधम आला असता आणि त्यानं जर तुझ्या माय बहिणीवर हात टाकला असता इज्जतीवर काय वाटलं तर त्या ठिकाणी जर माय मा असती त्या ठिकाणी जर माय बहीण असती आणि एखाद्या नरादेवानं माय बहिणीची छेडखानी केलं नसतं तर मी का केलो असतो अबे घरात गेलो असतो कुराड आणलो असतो न साल्याचे हात पाय कापलो असतो तू ही माय बहीण होत ते समजते पण हे बाकीचे